नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच भारतीय विमान सेवा अंतर्गत आता 4,211 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला लागतात 16,000 ते 30,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महावितरण विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा. तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. ही भरती काढली आहे भारतीय विमान सेवा अंतर्गत. यामध्ये एकूण जागा असणार आहेत 4,211. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. नोकरीचं ठिकाण हे तुमचं भारतातील विविध विमानतळे असणार आहेत. परीक्षा ही तुमची CBT किंवा ऑफलाईनद्वारे होऊ शकते. यामध्ये महिला व पुरुष दोन्ही पात्र येथे आहेत ॲप्लिकेशन करण्यासाठी. बघा आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे व तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आणि प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. सर्वप्रथम पहिलं पद आहे कस्टमर सर्व्हिस एजंट. या पदाकरता 3,108 जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि लागताच तुम्हाला 16,000 ते 30,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर लोडर आणि हाऊसकीपिंगसाठी 1,103 जागा रिक्त आहेत. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे असणार आहे. लागताच तुम्हाला 12,000 ते 22,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे. कस्टम सर्व्हिस एजंट करता 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे. लोडर आणि हाऊसकीपिंगसाठी 18 ते 30 वर्ष एज लिमिट असणार आहे. त्यानंतर बघा यामध्ये आता तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे. कस्टम सर्व्हिस एजंट याकरता ₹410 प्लस GST ॲप्लिकेशन फी असणार आहे. लोडर आणि हाऊसकीपिंगसाठी ₹350 प्लस GST तुमचं ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर बघा आता यामध्ये निवड प्रक्रिया काय असणार आहे. तर सर्वप्रथम लेखी परीक्षा, ज्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत MCQ टाईपमध्ये आणि 90 मिनिटचा टाईम भेटणार आहे. वैयक्तिक मुलाखतसुद्धा घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. परीक्षा पद्धत बघा काय असणार आहे. यामध्ये CBT किंवा तुमची ऑफलाईन OMR टाईपमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही दोन्ही लँग्वेजमधून पेपर देऊ शकता. 100 प्रश्न असणार आहेत 90 मिनिटाकरता आणि यामध्ये तुम्हाला पात्र होण्यासाठी 35% गुण असणे आवश्यक असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग ही 0.25 असणार आहे. बघा आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कोणते कागदपत्र आहे. सर्वप्रथम आधार कार्ड, 10वीचं व 12वीचं गुणपत्रक, पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि पत्ता. त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये परीक्षेचं केंद्र कोणकोणते असणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि नांदेड हे तुमच्या परीक्षेचे केंद्र असू शकतात. त्यामुळे सर्वजणांनी इथे नक्कीच फॉर्म भरायचे, पण 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आहेत त्यांनी. त्यानंतर बघा आता यामध्ये ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 1 जुलै 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 5 ऑगस्ट 2026 असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक दिली आहेत. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असतात त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.